भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार. सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही. राज्यातील सर्व पाकिस्तान्यांची ओळख पटली. शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील हाय प्रोफाईल बैठक संपली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या YouTube चॅनल्सवर भारत सरकारकडून बंदी. तणाव वाढवणारी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या YouTube चॅनल्सला दणका. पैसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला. तर दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न, तर काश्मीरी जनतेने हल्ल्याविरोधात एकत्र येत निषेध केला. विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य. केंद्राची जलजीवन योजना फेल, मंत्री नरहरी झिरवळ यांचा दावा. दुष्काळाच्या मुद्द्यावरून झिरवळांची जलजीवन मिशन योजनेवर टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? अंजली दमानियांचा थेट सवाल. तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. धनंजय मुंडेंविरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या नावाचं कार्यालय कशासाठी? ट्विटरवर फोटो पोस्ट करत अंजली दमानियांचा थेट सवाल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर प्रकल्पातील दिरंगाईवरून फडणवीसांचा मवियावर निशाणा.